नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7चा प्रॅक्टिस सेट 52. त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे, फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन अँड राईट देम इन द प्रोडक्ट फॉर्म. ठीक आहे. तर फर्स्ट आहे 201 a क्यूब b स्क्वेअर. आता 201 म्हणजे 201 a क्यूब b स्क्वेअर. मग एचा क्यूब घ्यायचा, बीचा स्क्वेअर घ्यायचा आणि याचं फॅक्टर्स आपल्याला शोधायचे आहेत. मग इथे येईल आन्सर इक्वल्स टू a क्यूब b स्क्वेअर. ठीक आहे. इथे येईल 3 इंटू 67. 67 3 आर 201 येतात. इंटू ए क्यूब म्हणजे एचं 3 टाइम मल्टिप्लिकेशन येईल आणि बी स्क्वेअर म्हणजे बीचं 2 टाइम. ठीक आहे. हे आहे आपल्या याचं फायनल आन्सर. समजलं? इझी आहे ना. आता बघा सेकंड आहे 91xy टी स्क्वेअर. आता 91चे फॅक्टर काय येतात ते घेऊया आपण. आन्सर इक्वल्स टू 91xy टी स्क्वेअर. 91चे फॅक्टर येतात 7 इंटू 13 म्हणजे 13 7 आर 91 इंटू एक्स इंटू वाय हे 1 टाईम आहेत. इंटू टी स्क्वेअर म्हणजे याचं 2 टाईम मल्टिप्लिकेशन येणार आहे. ठीक आहे. हे असणार आहे याचं फायनल आन्सर. थर्ड आहे 24a स्क्वेअर अँड बी स्क्वेअर. आता 24चे फॅक्टर काय येणार आहेत 24a स्क्वेअर बी स्क्वेअर. आता 24 3 8 आर 24. ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए, बी स्क्वेअर म्हणजे बी इंटू पी. ओके. आता 8चेही फॅक्टर पडतील. 8चे फॅक्टर काय येतील इंटू 2 इंटू म्हणजे 2 2 जा 4 4 2 जा 8 8 3 जा 24. ठीक आहे. आणि हे ए इंटू ए अँड बी इंटू बी हे त्याचं फायनल आन्सर आहे. इथे 8चे फॅक्टर पडले म्हणून आपण इथे हे 8चे फॅक्टर इथे पाडून घेतलेले आहेत. टी आर स्क्वेअर एस क्यूब. आता बघा इथे आन्सर इक्वल्स टू टी आर स्क्वेअर आणि यस क्यूब आहे. आता इथे टी इंटू आर स्क्वेअर म्हणजे आरचं 2 टाईम मल्टिप्लिकेशन आणि यस क्यूब म्हणजे यसचं 3 टाईम. ठीक आहे. समजलं किती सोपं होतं हे. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.